कोण जिंकणार, कोण हारणार, कुणाची प्रतिष्ठा पणाला लागणार. पहा महायुद्ध महाराष्ट्राचे 2014. कुठेही कधीही केव्हाही जी अविरत. महायुद्ध महाराष्ट्राचे 2014 या कार्यक्रमात मी प्रियंका जाधव आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि आघाडी नसल्याने आता सर्वच राजकीय पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवित आहेत. ठाणे व कल्याण डोंबिवली महापालिकेवर युतीचे वर्चस्व आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये आता ठाणे व कल्याणात राजकीय परिस्थिती काय असणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे सर, नमस्कार, व संतोष गायकवाड, नमस्कार. सर्वप्रथम आपण ठाणे व कल्याण महापालिका क्षेत्रातील विधानसभा मतदारसंघातील रचनेविषयी जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मला विवेक सर यांना विचारायचं आहे की सर, ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण किती विधानसभा मतदारसंघ येतात? ठाणे, कोपरी पाचपखाडी, कळवा मुंब्रा व ओवळा माजिवडा असे 4 मतदारसंघ ठाणे महापालिका क्षेत्रात येतात. कोपरी पाचपखाडी या मतदारसंघात उत्तर भारतीय, मराठी व सिंधी नागरिकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. ओवळा माजिवड्याचा आपण जर विचार केला तर तिथे हा मतदारसंघ तसा संमिश्र आहे. एकीकडे आगरी समाज असताना दुसरीकडे मुस्लिम बहुली वस्ती या परिसरात आहे. कळवा मुंब्र्याचा जर आपण विचार केला तर कळव्यात आगरी तर मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोकसंख्या आहे. ठाणे शहराचा हा मोस्टली आपण विचार केला तर ठाणे शहर एक कॉस्मोपॉलिटन झालेलं आहे आणि या शहरात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. बरोबर. मला संतोष सरांना हा प्रश्न विचारायचा आहे. सर, कल्याण विधानसभा मतदारसंघाविषयी तुम्ही काय सांगाल? त्याची थोडक्यात रचना तुम्ही कशी सांगाल? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 4 मतदारसंघ येतात. डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम. साधारण आपण या 4ही मतदारसंघाचा जर विचार केला तर डोंबिवली हा एक मराठी टक्का मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. चाकरमानी नोकरदार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात राहतात. त्याच्यानंतर कल्याण ग्रामीण या मतदारसंघामध्ये 22 गावं ग्रामीण भागाची जोडली गेलेली आहेत. ते शहरापासून थोडा लांब अंतरावर आहे. त्यामुळे हा ते शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आगरी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा विचार केला तर कल्याण पूर्वेचा, कल्याण पूर्व हा अविकसित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. साधारण काही उल्हासनगरचा काही भाग या मतदारसंघामध्ये येतो. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज, उत्तर भारतीय असा संमिश्र लोकवस्तीचा हा मतदारसंघ ओळखला जातो. चौथा जो येतो तो कल्याण पश्चिम येतो. कल्याण पश्चिम हा एक शहरी भागाशीच निगडीत असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये साधारण संमिश्र मतदारसंघ ओळखला जातो. बहुभाषिक लोक या मतदारसंघात आहेत. काही मुस्लिम समाज या मतदारसंघात आहेत. असा सर्व व्यापी असा हा मतदारसंघ आहे. बरोबर आहे. ठाणे मतदारसंघाचे एक वैशिष्ट्य आहे, एकेकाळी मित्र असलेले आज एकमेकांच्या विरोधामध्ये उभे आहेत. याचे विश्लेषण तुम्ही कसे कराल सर? हो, निश्चितच यंदाची निवडणूक ही मित्रांमध्ये लढली गेलेली निवडणूक असं आपण म्हणू शकतो. म्हणजे युती तुटली, आघाडी तुटली, त्यामुळे 4 मित्र हे एकमेकांसमोर या निवडणुकीला उभे आहेत. ते आता एकमेकांसमोरच प्रचार करणार आहेत, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. रवींद्र फाटक यांना शिवसेनेकडून यंदा उमेदवारी मिळाली. रवींद्र फाटक हे नारायण राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात आणि ते काही वर्षापूर्वी म्हणण्यापेक्षा काही महिन्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते शिवसेनेत. काँग्रेसमधून ज्यांना तिकीट देण्यात आले ते नारायण पवार हे 20 वर्षापेक्षाही जास्त कालावधीपासून नगरसेवक आहेत. नारायण पवार आणि रवींद्र फाटक यांची राजकीय कारकीर्द आपण पाहिली तर ती समांतर जाणारी आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये अनेक वर्षापासून एक मैत्रीचा धागा असा घट्ट तयार झालेला, तो धागा आता सैल होण्याची शक्यता या निवडणुकीच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादीकडून उभे असलेले निरंजन डावखरे आणि मनसेकडून उभे असलेले निलेश चव्हाण हे एकेकाळी चांगले मित्र होते. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या वेळेस या दोघांमधले
बिनसलं या दोघांमधून आता विस्तवही जात नाही. त्यामुळे एकीकडे मनसेचा उमेदवार आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार अशी या दोघांमध्येही टक्कर आपल्याला पाहता येणार आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघाचा जर आपण फक्त विचार केला तर ही निवडणूक चौरंगी होणार आहे. या निवडणुकीत जो उमेदवार जो पक्ष अधिक लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना थेट भिडणारे प्रश्न मांडेल असाच पक्ष यंदाची निवडणूक लढू शकेल किंवा तो विजयी होऊ शकेल असं मला वाटतं. मला संतोष सरांना विचारायचं आहे, सर डोंबिवली हा भाजपचा एक बालेकिल्ला म्हणून समजला जातो. अनेक वर्षापासून भाजपचे उमेदवार येथे निवडून येतात. यंदा युती नाहीये, तर या वेळेला राजकीय समीकरण कशा प्रकारे असतील काय वाटतं तुम्हाला? युती नसल्याने खूप मोठा फटका भाजपला पडणार आहे. कारण आजपर्यंत शिवसेना भाजप युतीच्यामुळे रवींद्र चव्हाण हे निवडून येत होते. यावेळेला कसं झालंय, शिवसेनेला भाजपच्या विरोधात शिवसेना उभी राहिलेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची युती नाहीये, मनसे वेगळी लढलेली आहे. आणि दुसरं असं की रवींद्र चव्हाण यांच्या अगोदर हरिश्चंद्र पाटील हे भाजपचे आमदार होते. यावेळेला काय झालंय की हरिश्चंद्र पाटील हे मनसेतून उभे आहेत. त्यामुळे भाजपशी त्यांना थोडाफार जो काय मतदार आहे तो त्यांना ओळखणार आहे. त्यामुळे तेही तो मत खेचण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे असं आहे की रवींद्र चव्हाण यांचं मध्यंतरी नगरसेविकेचं प्रकरण घडलं होतं. त्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या. तो एक गट रवींद्र चव्हाण यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे ती मतं फुटण्याची एक शक्यता आहे. म्हणून भाजपची ही मतं कोण एनकॅश करेल, इकडे ही सगळी चढाओढ निर्माण झालेली आहे. चौथं असं आहे की शिवसेनाकडनं दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिलेली आहे. दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेचा एक गट जो सदानंद थरवड हे माजी शहर प्रमुख होते ते नाराज झालेले आहेत. त्यामुळे शिवसेनेमध्ये फुटीचं थोडं आहे, भाजपमध्ये फुटीचं आहे. त्यामुळे ही मतं सगळी विभागली जाणार आहेत. मनसेकडनं ही मतं मिळवण्यासाठी चढाओढ निर्माण झालेली आहे. काँग्रेसचे संतोष केणे यांना तिकीट दिलेले, ते जुने जाणते कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे. त्यामुळे आगरी समाजाचे आहेत आणि 3 आगरी समाजाचे उमेदवार हे रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे आगरी समाजाची मतं ही विभागली जाणार आहेत. राष्ट्रवादीकडनं विकास म्हात्रे पण आहेत. त्यामुळे ही जी सगळी निवडणूक आहे ही पंचरंगी निवडणूक होणार आहे. त्यामुळे हा जो काय बालेकिल्ला म्हणून ते म्हणायचे, भाजपला म्हणायचे की शिवसेना म्हणायची आमचा बालेकिल्ला आहे, तो बालेकिल्ला आहे की नाही हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मला विवेक सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर मुंब्रा कळवा मतदारसंघात राज्यातील एका मंत्र्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर खरंच तेथील नेमकी काय परिस्थिती आहे? राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे वंडर बॉय म्हणून जितेंद्र आव्हाड अनेक वर्षापासून ओळखले जातात. शरद पवारांनी त्यांच्यातील एक कार्यकर्ता आणि एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांना विधान परिषदेत पाठवलेलं. त्यामुळे अनेक वर्ष आव्हाड विधान परिषदेच्या माध्यमातून ठाणे शहराकडे लक्ष केंद्रित करत होते. परंतु तेव्हा ठाण्यातील विधानसभेत निवडून गेलेले आमदार आव्हाडांना मागच्या दाराने आलेला आमदार आम्हाला काय शिकवतो अशी त्यांच्यावर टीका करण्यात यायची. त्यामुळे आव्हाडांनाही कुठेतरी असं वाटत होतं की आपल्यावर जो हा शिक्का बसला गेलाय तो पुसला गेला पाहिजे. यासाठी आव्हाड 2009 रोजी कळवा मुंब्रा या मतदारसंघातून निवडणुकीस उभे राहिले. आव्हाडांसाठी हा मतदारसंघ अतिशय नवीन होता. या मतदारसंघाची एकूणच भौगोलिक रचना अंतर्गत बाबी असतील त्यातल्या काही खाचाखोचा तितक्याशा त्या आव्हाडांना अवगत नव्हत्या. तरी आव्हाडांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि ते त्या इलेक्शनला उभे राहिले 2009ला. तेव्हा शिवसेनेकडून राजन किने यांना तिकीट देण्यात आलं. आव्हाड यांना मतदान करून निवडून आणलं. पण आता 5 वर्षानंतर ती परिस्थिती राहिलेली नाही. राजकीय गणितं बदललेली आहेत. आव्हाड आमदारातून मंत्री झाले, त्याप्रमाणे त्यांचे विरोधकही वाढले गेले. सर मी तुम्हाला इकडे थोडंसं थांबवते. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया, पण वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी अविरत.
सामदंड भेद, नीती कुठे नेते, शह काट शह, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी, निवडणुकीचं महाकवरेज, पहा कुठेही कधीही केव्हाही जी अविरत. महायुद्ध महाराष्ट्राचे 2014. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. विवेक सर, मगाशी तुम्ही 2009च्या राजकीय स्थितीविषयी सांगत होतात, पण यंदाची 2014ची आता युती राहिलेली नाही, तर यंदा 2014ची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे? गेल्या वेळेस जितेंद्र आव्हाड विरुद्ध शिवसेना अशी एक टक्कर होती. यंदा मात्र ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे. म्हणजे आता युती नाही, आघाडी नाही, त्यामुळे 4 पक्षांचे 4 उमेदवार या इलेक्शनला उभे राहिलेत. आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेने दशरथ पाटील यांना उमेदवारी दिली, तर दुसरीकडे भाजपकडून माजी उपमहापौर अशोक भोईर यांना उमेदवारी दिली. तिसरीकडे MIMचा एक उमेदवार उभा करण्यात आलेला आहे. तर यंदा आव्हाडांच्या ज्या सेक्युलर मतांचं पोलरायझेशन जो करतो, ध्रुवीकरण जो करेल, तो कदाचित बाजी मारू शकेल असं एक वातावरण किंवा अशी अटकळ लावली जाते. बरोबर. मला संतोष सरांकडे यायचं आहे. सर, कल्याण पश्चिम आणि कल्याण ग्रामीण या 2 भागांमध्ये मनसेचे उमेदवार आहेत, तर यंदा मनसेसाठी अनुकूल परिस्थिती आहे का? अनुकूल असं म्हणता येणार नाही आपल्याला, पण युती आणि आघाडी दोन्ही नसल्यामुळे मनसेमध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे. आणि जर आपण कल्याण ग्रामीण या मतदारसंघाचा विचार केला तर रमेश पाटील हे तिथले आमदार आहेत. 2009 साली ते काँग्रेसमध्ये होते आणि काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे ते पुन्हा मनसेमध्ये आले, प्रवेश केला त्यांनी आणि ते मनसेतून निवडून आले. त्यावेळेला मनसे नवीनच होते पक्ष. त्याच्यानंतर यावेळेला काय झालंय, यावेळेला पुन्हा त्यांना उमेदवारी दिलेली आहे. यावेळेला मात्र त्यांच्या पुढे तगडं आव्हान आहे. रमेश म्हात्रे आहेत, जे मागच्या वेळेला शिवसेनेत होते, यावेळेला ते भाजपमध्ये आहेत. शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिलेली नाहीये, त्यामुळे शिवसेनेचा फटका, जो नाराजीचा फटका आहे, तो शिवसेनेला पडणार आहे. काँग्रेसचे उमेदवार एकदम नवखे उमेदवार आहेत, जे डोंबिवली पश्चिम मध्ये राहतात, त्यांचा ग्रामीणशी काही संबंध नाहीये. ते शारदा पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे शारदा पाटील यांचा ग्रामीणशी कोणताही संबंध दिसून येत नाहीये, त्यामुळे त्याचा एक बेनिफिट रमेश पाटलांना होणार आहे. पण ही राजकीय जर परिस्थिती पाहिली आपण तर त्यांना अनुकूल आहे, राजकीय परिस्थिती अनुकूल आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय कामं केलेली आहेत, या कामांच्या जोरावरही त्यांची निवडणूक आहे. कारण मागच्या वेळेला हे नवखे होते, तीच परिस्थिती कल्याण पश्चिम मध्ये पण आहे. कल्याण पश्चिम मध्ये पण मागच्या वेळेला शिवसेनाच्या विरोधात भाजपने बंडखोरी केली होती, मंगेश गायकर तिथे उभे होते. त्यामुळे भाजपाला जी मतं मिळाली आणि शिवसेनेला जी मतं मिळाली, त्यांची जर आपण एक केलं तर मनसेचा उमेदवार तिथे निवडून येत नाही, अशी परिस्थिती होती. पण यावेळेला काय झालेलं आहे की मनसेने प्रकाश भुईर यांनाच उमेदवारी दिलेली आहे. कल्याण पश्चिम हा शिवसेनेचा ओळखला जातो, महापालिका त्यांच्या ताब्यात आहे शिवसेनेच्या, त्यामुळे शिवसेनेला पण मोठं आव्हान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सचिन पोटे आहेत तिथे काँग्रेसचे. सचिन पोटे काँग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. प्रकाश मोठा आहे, वंदना गीत नगरसेविका आहेत, त्यांनी तिथे फॉर्म भरलेला आहे. दुसरं असं की शिवसेनेतही बंडखोरी झालेली आहे. शिवसेनेचे अरविंद मोरे यांनी विजय साळवींच्या विरोधात फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती आहे. ही राजकीय परिस्थिती मनसेला अनुकूल जरी असली तरी सुद्धा हे 2 आमदार मागच्या वेळेला आमदार म्हणून निवडून आले, त्यांनी केलेली विकास कामं हीच त्यांच्या निवडून देणार आहे. बरोबर. कोपरी, पाचपाखाडी आणि ओवळा माझीवडा या 2 मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या वजनदार व्यक्तिमत्वाची लढत होत आहे, तर तिथे राजकीय समीकरणं कशा प्रकारे मांडली जातील? विवेक सर, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कोपरी पाचपाखाडीचा विचार केला तर तिथं अनेक वर्ष आमदार एकनाथ शिंदे तिथून निवडून येतात आहे. ओवळा माझीवड्यातून गेल्या वर्षी प्रताप सरनाईक हे निवडून आलेले आहेत. हे दोघेही उमेदवार जेव्हा निवडून आलेले तेव्हा शिवसेना भाजप युती होती. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक ही दोघांसाठी परीक्षा देणारी ठरणार आहे. भाजप शिवसेनेचे किती मतं खातं आणि शिवसेना भाजपची किती मतं खाणार यावरच या दोघांच्या भविष्याचा फैसला अवलंबून आहे असं मला वाटतं. आणि जर कोपरी पाचपाखडीचा फक्त आपण विचार केला
तर तिथं आता यंदा भाजपकडून अनंत तरे यांच्यासारखा एक तगडा उमेदवार एकनाथ शिंदे यांच्यासमोर देण्यात आलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेवून ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत बंड केलेले जे कोण असतील त्यांना थोपवण्याचे एक आव्हान एकनाथ शिंदेकडे असणार आहे. बरोबर सर, सर्वच पक्षांमध्ये राजकीय बंडखोरी जी आहे ती उफाळून आलेली आहे. तर याचा अधिकृत उमेदवारांवर कशा प्रकारे परिणाम होईल, मला संतोष सरांना विचारायचं आहे. सर, काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात उफाळून आलेली आहे. कल्याण डोंबिवली म्हणजे ठाणे जिल्ह्यात जेवढी बंडखोरी झाली नसेल मतदारसंघांमध्ये ती कल्याण डोंबिवलीमध्ये झालेली दिसून येते आहे. त्यामुळे याचा निश्चितच या बंडखोरीचा परिणाम अधिकृत उमेदवारावर होणारच आहे. जर आपण डोंबिवली मतदारसंघाचा विचार केला तर डोंबिवलीमध्ये भाजपने बंडखोरी जरी केली नसेल तरी सुद्धा भाजपचा एक गट नाराज आहे, तर त्याचा फटका रवींद्र चव्हाणांना पडणार आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झालेली आहे असं म्हणता नाही येणार, पण शिवसेनेमध्ये सदानंद थरवळ हे नाराज असल्याने त्याचा फटका दीपेश म्हात्रे यांना बसणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांच्या विरोधात रमेश म्हात्रे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, त्यांनी भाजपमधनं फॉर्म भरलेला आहे, तिथेही बंडखोरी झालेली आहे. कल्याण पश्चिमचा जर विचार केला तर या पश्चिम मध्ये तर सगळ्यात मोठी बंडखोरी झालेली आहे. फक्त मनसे सोडला तर सर्व पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेस असेल, काँग्रेसचे सचिन पोटे आहेत, तिथे 2 जणांनी फॉर्म भरलेला आहे. वंदना गीत आहेत, प्रकाश मुथा आहेत, यांनी बंडखोरी केलेली आहे. शिवसेनेमध्ये विजय साळवी आहेत, त्यांच्या विरोधात अरविंद मोरे यांनी बंडखोरी केलेली आहे. नरेंद्र पवार आहेत भाजपचे, त्यांना उमेदवारी दिली भाजपने. उपमहापौर होते ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे, त्यांच्या विरोधातही चिंतन जोशी म्हणून भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांनी बंडखोरी केलेली आहे. आणि पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे. कल्याण पूर्वचा जर आपण विचार केला तर कल्याण पूर्वमध्ये मनसेचे नितीन निकम यांना उमेदवारी दिली आहे. नितीन निकम हे नवखे उमेदवार आहेत, यंदा ते महापालिकेमध्ये नगरसेवक आहेत. त्यांना मनसेने एक तरुण उमेदवार म्हणून एक त्यांना प्रोजेक्ट केलं असेल कदाचित, पण त्यांच्या विरोधातही मोरेश्वर भोईर जे ग्रामीणमध्ये आहेत, विशवली ग्रामपंचायत ते छोट्याशा ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, ते मोरेश्वर भोईर यांनी भाजपमधनं प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ते भाजपमधून निवडणूक लढवतात आहेत. मनसेचे काही मतं ते खाऊ शकतात, त्यामुळे मनसेला तिथे बंडखोरी झालेली आहे. या सर्व असं जर विचार केला तर कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे आणि त्याचा परिणाम हा अधिकृत उमेदवारावर होणारच आहे. बरोबर, नक्कीच कल्याणमध्ये याचा परिणाम आपल्याला दिसून येणार आहे. पण विवेक सर, तुम्हाला काय वाटतं की या बंडखोरी ही जी उफाळून आलेली आहे तर याचा अधिकृत उमेदवारावर कशा प्रकारे परिणाम होणार आहे? मुळात बंडखोरी का होते हे आधी आपण तपासलं पाहिजे. जो कार्यकर्ता पक्षासाठी 15-20 वर्ष काम करतो त्याला डावलून तुम्ही तुमच्याच नातेवाईकांना उमेदवारी देता किंवा बाहेरच्या पक्षातील एखादा उमेदवार आयात करून त्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात येते. हे कुठेतरी 15-20 वर्ष पक्षासाठी निष्ठेने काम करणारा कार्यकर्ता त्यामुळे नाराज होतो. तो त्याचा एक सवाल असतो की मी आयुष्यभर सतरंजा उचलण्याचंच काम करू का? असं जेव्हा होतं तेव्हा कुठे ना कुठेतरी त्याच्यातला एक आतला आवाज त्याला म्हणतो की आता हे जे राजकारण आहे हे एका क्षणापर्यंत ठीक असतं, पक्षनिष्ठा एका क्षणापर्यंत ठीक असतात, आता कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे, आपल्याला आता पक्षनिष्ठा बाजूला ठेवून आपलं अस्तित्व काय ते सिद्ध करायला पाहिजे. यासाठी तो बंडखोरून उठतो आणि मग त्याला आपण बंडखोर असं म्हटलं जातं. बरोबर सर, मी एक तुम्हाला थांबवते. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली आहे एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी अविरत. दाम दंड भेद, नीती कुठे नेते? शह काट शह, आरोप प्रत्यारोपांच्या फेरी, निवडणुकीचं महाकवरेज, पहा कुठेही कधीही, केव्हाही झी अविरत. महायुद्ध महाराष्ट्राचे 2014. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत. सर, आपण बंडखोरीविषयी बोलत होता, तर ठाण्यामध्ये एका मोठ्या नेत्यानेच बंडखोरी केली, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? ठाण्यात यंदा प्रथमच शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांनी त्यांच्याच पक्षातील
आमदार आणि जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बंडाचे निशाण रोवले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात अनंत तरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना पाहायला मिळेल असं बोललं जातंय. पण अनंत तरे यांना समजवण्याचाही प्रयत्न शिवसेनेकडून होणार आहे किंवा होऊ शकतो. त्यामुळे जर अनंत तरेंनी माघार घेण्याचं ठरवलं नाहीच तर ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक प्रचंड आव्हान असेल. यामागे एक पार्श्वभूमी आहे. अनंत तरे हे सलग 3 वेळेस ठाणे शहराचे आमदार होते. त्यांना ठाणे शहराच्या नागरी सुविधा काय आहेत त्याबाबत त्यांना अतिशय सखोल त्यांचा अभ्यास आहे त्या संदर्भातला. आणि त्यांना एक दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की ते स्वतः कोळी समाजातील असल्यामुळे कोळी जो मतदार आहे तो एक त्यांना फायदेशीर होऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघातील ही लढत जर आनंद तरेंनी उमेदवारी मागे घेतली नाही तर टफ होऊ शकते. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आपण इकडे घेऊया. कल्याण आणि ठाण्याचा विकास झाला आहे का आणि कोणते प्रश्न अद्याप सुटले नाही? सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की कल्याणचा नेमका विकास झालाय का आणि तेथील नागरिकांच्या या उमेदवाराकडून थोडक्यात काय अपेक्षा आहेत? मुळात कल्याण डोंबिवली हा मध्यमवर्गीयांचा मतदारसंघ ओळखला जातो. पण कल्याण डोंबिवलीचा जर आपण विचार केला तर कल्याण डोंबिवलीचा हवा तिथं विकास झालेला नाही. एकीकडे वाढती लोकसंख्या आणि अनधिकृत बांधकामं, फेरीवाल्यांचे प्रश्न, अनेक प्रश्न कल्याण डोंबिवली शहरामध्ये आहेत. मुळात कल्याण डोंबिवली महापालिका ही शिवसेना भाजपच्या ताब्यात आहे. युतीची सत्ता इथे 1995 पासून ते आस्थागायत 2005 पासून 2.5 वर्ष जर सोडली तर शिवसेना भाजपाची तिथे सत्ता आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर पद, स्टँडिंग कमिटी सदस्य, सभापती हे सगळी पदं शिवसेना भाजपाने भूषवलेली आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपाचा हवा तितका विकास केलेला नाही असं साधारण दिसून येतं. कारण डोंबिवलीत प्रदूषणाचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे. प्रदूषणाने लोक हैराण झालेले आहेत. ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून सुटलेली नाहीये. अनेक लोकांनी मोर्चे काढले, आंदोलने केली, पण प्रदूषणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाहीये. दुसरा प्रश्न आहे वाहतूक कोंडीचा. वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात तिथे होते. अरुंद रस्ते ही मोठी समस्या आहे. अरुंद रस्ते असल्यामुळे कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहराचा जर विचार केला तर दोन्ही शहरामध्ये अरुंद रस्ते मोठ्या प्रमाणात. त्यामुळे परिवहनची जी बस आहे ती बस शेवटपर्यंत जात नाहीये, वार्डामध्ये जात नाहीये. त्यामुळे तो एक मोठा प्रश्न होणार आहे. दुसरा, कल्याण पश्चिम मध्ये जर आपण विचार केला तर कल्याण पश्चिम मध्ये मुंबई विद्यापीठाचं उपकेंद्र कल्याण पश्चिम मध्ये जागा मिळालेली, पण ते उपकेंद्र अद्यापही होऊ शकलेलं नाही. गेले 4 वर्ष त्याचं भूमिपूजन सोहळा झालेला आहे. ठाणे जिल्ह्यातील मुलांना, विद्यार्थ्यांना ते उपकेंद्र झाल्याने खूप सोयीस्कर होणार आहे. हा प्रश्न तिथे अनुत्तरित आहे. दुसरा प्रश्न आहे शिवस्मारक. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. शिवस्मारक तयार करायचं हे त्यांचं धोरण आहे, पण अद्यापर्यंत त्यांनी ते तयार केलेले नाही. स्मारकाचा प्रश्न आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत फिरण्यासाठी म्हणजे पर्यटन स्थळ असावं एका शहरामध्ये, आपल्याला आबालवृद्धांसाठी फिरण्यासाठी स्थळ असावं असं कोणतंही स्थळ इथे नाही आहे. बागा नाहीये. अनेक बागा, सरकारी जमीनं अनधिकृत बांधकामाने व्यापलेली आहेत. कल्याण पूर्वचा जर आपण विचार केला तर कल्याण पूर्व मध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. तिथे नागरिक सुविधा अद्यापही सुटलेल्या नाहीयेत. कल्याण पूर्वला महापौर पद मिळालं, उपमहापौर पद मिळालं, स्थायी समिती सभापती पद मिळालं, अनेक पद कल्याण पूर्वला मिळाली, पण तिथलाही विकास झालेला नाहीये. कल्याण ग्रामीणचा जर आपण विचार केला 27 गावं महापालिकेतून बाहेर पडली, त्या गावांचाही विकास झालेला नाहीये. आजही त्या गावांमध्ये रस्ते नाहीयेत. त्यामुळे ती एक मोठी समस्या आहे. ग्रामीण भाग डोंबिवली शहराशी निगडीत असतानाही त्यातल्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्याची खरी गरज आहे. बरोबर, समस्या सोडवण्याची गरज आहे. ठाण्याची काय परिस्थिती आहे सर? ठाण्यामध्ये विकास झालेला आहे का आणि नागरिकांच्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत? या प्रश्नाचं उत्तर देताना मला एक पु ल देशपांडेंचे एक वाक्य आठवते. त्यांना कोणीतरी विकासासंदर्भातच प्रश्न विचारलेला, तर ते म्हणाले की कोणत्याही शहराचा जर तुम्हाला विकास व्हायचा असेल ना तर त्या शहरातील सार्वजनिक मुतारीत जा तुम्ही आणि नैसर्गिक विधी केल्यानंतर तिकडचं काय वातावरण आहे त्यानुसार त्या शहराचा काय विकास झाला याची तुम्हाला जाण येऊ शकते. आता ठाणे शहराचा विकास किंबहुना ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हे 4 विधानसभा क्षेत्र यांच्या विकासासंदर्भात आपण चर्चा करताना
जर असं मागे जाऊया ते यासाठी की ठाणे शहराची ओळख ही पूर्वी कळवा ठाणे आणि बेलापूर या पट्ट्यामुळे होती. म्हणजे एकेकाळी ठाणे शहराची ओळख ही औद्योगिक पट्टा म्हणून होती. 80च्या दशकात मुंबईतील गिरण्या ज्या प्रमाणात बंद झाल्या तशाच ठाण्यातील गिरण्यांनी माना टाकल्या आणि मुंबईतील जो एक मोठा कामगार होता गिरणी संपात भरडला गेलेला, त्याला जे काही फुटकर पैसे मिळालेले ते पैसे घेऊन तो मध्यमवर्गीय कामगार ठाणे शहराकडे सरकू लागला. याच्याने झालं असं काय की शहरात तो सरकल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं वाढू लागले. कळवा मुंब्रा असेल, कोपरी पाचपकाडी असेल किंवा आताचा जो नवीन ओवळा माजुडा या मतदारसंघाचा जो विचार केला तर त्या परिसरात असं बांधकाम मोठ्या प्रमाणात होऊ लागलं अतिशय कमी पैशात. म्हणजे 30 किंवा 20 वर्षापूर्वी इथं 2000 स्क्वेअर फीट 1000 स्क्वेअर फीटने घरं मिळायची. तर ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा या 4 विधानसभाचा विकास होण्यासाठी ची जी पावलं इथल्या लोकप्रतिनिधींनी उचलली पाहिजे ती उचलली नाही असं खेदाने नमूद करावंसं वाटतं. पैकी एक समस्या ठाणे महापालिका क्षेत्राला अनेक वर्षापासून भेडसावते की ठाणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली यांच्यापेक्षाही जुनी महानगरपालिका अशी ठाणे महानगरपालिकेची ओळख आहे. परंतु या महापालिकेला स्वतःचं धरण विकसित करता आलेलं नाही. डम्पिंग ग्राउंड त्यांनी विकसित केलेलं नाही. शहरात आरोग्याच्या समस्या प्रचंड आहेत. शहरातील रस्ते बांधलेले आहेत ते रस्ते तत्कालीन डीपी प्रमाणे बांधलेले, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा जो विकास आराखडा आहे तो ॲक्च्युली बदलण्याची गरज आहे. परंतु इथले सत्ताधारी यांची ती मानसिकताच नसल्याने तो नवीन विकास आराखडा येत नाही आणि त्यामुळे हे शहर आहे ना लोंढ्यांनी अतिशय व्यापून गेलेलं आहे. त्यामुळे इथल्या ज्या पूर्वीच्या मूलभूत सुविधा होत्या त्याच्यावर प्रचंड ताण पडू लागलाय. तो ताण पडल्यामुळे शहरात बकालपणा आलाय झोपड्यांपट्ट्यांमुळे. शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत या 4 विधानसभा मतदारसंघात. या 4 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर वॉटर, मीटर आणि गटर हे 3 सूत्र आपण धरले तर त्याभोवती या 4 मतदारसंघातील समस्या रुंजी घालत असल्याचं आपल्याला लक्षात येईल. आतापर्यंत मी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या 4 विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा पाढा आता वाचलेला आहे. परंतु ठाणे शहर सगळंच वाईट आहे असंही म्हणता येणार नाही. 70च्या दशकात ठाणे शहरात गडकरी रंगायतांची स्थापना झाली. दादोजी कोंडदेव स्टेडियम नंतर तिथे स्थापन करण्यात आलं. मुंबईपासून जवळ ठाणे शहर असल्यामुळे अतिशय वेगाने वाढत आहे. म्हणजे ठाणे शहराच्या विकासाचा आणि नागरीकरणाचा जर आपण वेग धरला तो 12.5%. गेल्या 1.5 तपात ठाणे शहर 12.5% वाढलेलं आहे. या शहरात आता मॉलपासून सिनेमॅक्स किंवा जे विविध जे भौतिक साधनं आहेत ती आता नागरिकांना उपलब्ध होऊ लागली. हे होत असताना जो एक शहराचा एक सर्वांगीण विकासाचा एक आराखडा पाहिजे ते करण्यास या परिसरातील लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. मगाशी मी सांगितलं ठाणे शहराला अनेक वर्षापासून धरण नाही, डम्पिंग ग्राउंड नाही, आरोग्य पुरवणाऱ्या यंत्रणा आहेत त्या तितक्याशा सक्षम नाहीत. त्या सक्षम करण्याची नैतिक जबाबदारी या परिसरातील 4 आमदारांवर आहे. आणि एक जाता जाता एक मुद्दा निसटला तो जरासा कंटिन्यू करतो. ठाणे शहरात वाहतुकीची समस्या प्रचंड गहन आहे. म्हणजे 1989ला तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी ठाणे परिवहन सेवेची स्थापना केली. काही वर्षी ही परिवहन सेवा अतिशय सुरळीतपणे चालत होती. परंतु नंतर अनियमितता, भ्रष्टाचार, वशिलेबाजी यामुळे ही सेवा आता मान टाकत आहे. काही वर्षापासून या सेवेला एक पर्यायी व्यवस्था असावी अशासाठी मोनो, मेट्रो, रिंग रेल्वे असे विविध पर्याय महानगरपालिकेकडून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न झाला. परंतु हे प्रकल्प अद्यापपर्यंत फक्त कागदावर आहे. या प्रकल्पांच्या सल्लागार फीसाठी महापालिकेने जवळपास 150 कोटींच्या वर रुपये करदात्यांचे वाया घालवले. ठाण्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल किंवा या शहराचं मुंबईनंतर जे नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून आपण ठाण्याकडे पाहिलं जातं त्या ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केवळ शहरात उंच इमारती उपयोगी नाहीत तर नागरिकांना मूलभूत सुविधा
दिल्या तरच या शहराचा चेहरा बदलू शकतो. आता जे निवडून येणारे आमदार असतील त्यांच्यासमोर शहरातील हा चेहरा मोहरा बदलण्याचे एक नवं आव्हान समोर आहे त्यांच्या. ते त्यात किती यशस्वी होतील हे येणारा काळ किंवा काही दिवसच आपल्याला त्यातून स्पष्ट होईल ही बाब. नक्कीच आता गरज आहे ती लोकांच्या समस्या सोडवण्याची. एकंदरीतच या चर्चेतून असे स्पष्ट होते की यंदाची निवडणूक ही रंगतदार तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ती कोणासाठीही सोपी राहिलेली नाही. आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते 19 तारखेच्या निकालाकडे. पुन्हा भेटूया नव्या विषयासह झी अविरतवर. तोपर्यंत नमस्कार. कोण जिंकणार, कोण हारणार, कुणाची प्रतिष्ठा पणाला लागणार. पहा महायुद्ध महाराष्ट्राचे 2014. कुठेही कधीही केव्हाही झी अविरत.